गरोदरपणात व्हेरिकोज वेन्स होतात का? त्याची कारणं काय? ते झाली तर तुम्ही लोकांनी काय केलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे जेणेकरून त्या वाढणार नाहीत किंवा आयुष्यभर राहणार नाही, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आत्ता या व्हिडिओमध्ये देणार आहे. चला जाणून घेऊयात या गोष्टी पुढे कशा जातात. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, व्हेरिकोज वेन्स म्हणजे काय आणि त्या कुठे होतात. सो व्हेरिकोज वेन्स म्हणजे हिरव्या रंगाच्या फुगलेल्या दिसणाऱ्या शिरा, ज्या युजली तुम्हाला पोटरीचा जो भाग आहे तिथे दिसतात. गरोदरपणात व्हेरिकोज वेन्स व्हायचे चान्सेस सर्वात जास्त असतात. मला स्वतःला इथे एक छोटासा गट्टू आहे अशा हिरव्या रंगाच्या वेन्सचा, जो माझ्या पहिल्या मुलीच्या वेळेस मला झालं होतं आणि अजूनही ते तसंच आहे. ते वाढलं नाही आहे, कमी नाही झालं आहे. म्हणून व्हेरिकोज वेन्स अतिशय कॉमन आहे. कोणाला कॉमन आहे? ज्यांची जेनेटिक हिस्ट्री आहे, म्हणजे ज्यांच्या मम्मीला असेल ते तुम्हाला पण व्हायचे चान्सेस आहेत. ज्यांचं वजन जास्त असतं आहे किंवा ज्यांचं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये नसतं आहे किंवा एखादी इंजुरी किंवा एखादी गोष्ट जी जर्कसारखी त्या एखादी जर्कसारखी त्या पर्टिक्युलर वेन्सला लागली आहे किंवा ॲज सिम्पल ॲज तुमच्या पोटरीवरती किंवा त्या पर्टिक्युलर शिरांवरती पडणारं प्रेशर, याच्यामुळे तुम्हाला व्हेरिकोज वेन्स होऊ शकतं. प्रेग्नन्सीत काय होतं माहिती आहे का, की तुमच्या अख्ख्या बॉडीला तुमचं तर ब्लड सप्लाय नॉर्मल करायचाच आहे, जे ते रुटीन लाईफमध्ये करत आहे, पण त्याच्याचबरोबर बाळासाठी लागणारा सगळा ब्लड सप्लायचा लोड पण तुमच्याच बॉडीवरती येतो. तुम्हाला गरोदरपणात जाणवतं आहे का तुमच्या पोटरीत गोळे जास्त येतात? कारण तुमची पोटरीही जास्त काम करत असते. कोणत्या प्रकारचं काम? तुमच्या हृदयाचं काम काय? फ्रेश ऑक्सिजनेटेड ब्लड हृदयाकडून घेऊन अख्ख्या बॉडीकडे पाठवायचं. आता जाणून घ्या की तुमच्या पोटरीचं काम काय, की ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या अगेन्स्ट हे सगळं इम्प्युअर ब्लड म्हणजे नॉन ऑक्सिजनेटेड ब्लड गोळा करायचं आणि ते परत वरती हृदयाकडे पाठवायचं. तुम्ही लोकांनी बघितलं आहे तुमच्या काही शिरा ज्या असतात त्या हिरवट दिसतात. त्या हिरव्या ज्या शिरा आहेत ते म्हणजे ऑक्सिजन नसणारं ब्लड कॅरी करतात. कारण ऑक्सिजन असणारं जे ब्लड असतं ते लाल रंगाचं असतं. ऑक्सिजन नसणारं जे ब्लड आहे ते युजली हिरवट रंगाचं तुम्हाला दिसतं. तर बेसिकली तुमच्या बॉडीत काय होतं माहिती आहे का, पोटरीमध्ये असे छोटी छोटी झाकणं लावलेली आहेत. सो हे झाकण उघडतं, रक्त वरती येतं, परत झाकण बंद होतं, मग रक्त इथे थांबतं. मग हे झाकण उघडतं, रक्त अजून वरती येतं, मग हे झाकण थांबतं. पण व्हेरिकोज वेन्समध्ये काय होतं माहिती आहे का, हे जे झाकण आहे ना ते नीट उघड बंद होत नाही. तर ते उघडतं, रक्त इथं येतं आणि पुढचं झाकण कदाचित उघड बंद होतच नाही किंवा हे थोडंसं लूज पडतं. तर त्यामुळे होतं काय, हे इम्प्युअर ब्लड इथे पुढे मागे फिरत राहतं आणि एका पर्टिक्युलर पॅचमध्ये ते कधी कधी क्लॉक होऊन जातं, म्हणजे ते पूर्णतः टाईट होऊन तिथे जमा होऊन जातं. जेव्हा एकदा ब्लड जमा झालं, दुसऱ्यांदा जमा झालं, तिसऱ्यांदा जमा झालं, त्याच्यामुळे ही जी शीर आहे ती फुगते. सो व्हेरिकोज या शब्दाचा अर्थ काय? सूज, डॅमेज किंवा इम्प्रॉपर फंक्शन. म्हणजे तुमची एखादी शीर जेव्हा प्रॉपरली काम नाही करत ना तेव्हा त्याला व्हेरिकोज वेन्स असं म्हणलं जातं. आता जाणून घेऊयात व्हेरिकोज वेन्स एकदा झाल्यानंतर ते परमनंट राहतील का? ओके, माझ्या बाबतीत ते परमनंट मी तुम्हाला सांगू शकते. काही जणांच्या बाबतीत प्रेग्नन्सीमध्ये 3ऱ्या ते 6व्या महिन्याच्यामध्ये व्हेरिकोज वेन्स येतील आणि त्या परमनंट नाही पण राहणार आणि काही जणांच्या बाबतीत ते आयुष्यभर राहू शकतो. श्रेया, पण आम्ही ऐकलं आहे की काही जणांच्या बाबतीत त्या व्हेरिकोज वेन्स पसरत राहतात, अख्ख्या पोटरीभर, मांडीभर आणि ते पसरतच राहतात. हे नॉर्मल आहे का? येस. जर बायकांनी स्वतःची प्रेग्नन्सी नंतर आणि ड्युरिंग प्रेग्नन्सी काळजी घेतली नाही तर व्हेरिकोज वेन्स ह्या वाढू शकतात. व्हेरिकोज वेन्स कोणाला व्हायचे चान्सेस सर्वात जास्त आहे? एक तर जेनेटिक, तुमच्या मम्मीला वगैरे असेल तर तुम्हाला होऊ शकतात. तुमचं वजन अतिशय जास्त वाढते, म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये तुमचं अनकंट्रोल्ड वजन वाढते. किती वजन वाढणं नॉर्मल आहे? 7 ते 13 किलोच्या मध्ये, पण ह्याच्यापेक्षा जास्त अवास्तव वजन तुम्ही वाढू दिलं आणि व्हेरिकोज वेन्सचा त्रास होऊ शकतो. तिसरी गोष्ट, ब्लड प्रेशर. जर तुम्ही लोक ब्लड प्रेशर अनकंट्रोल्ड आहे, सडनली शूट होतं आहे आणि तुमच्या ब्लड प्रेशरमुळे तुमच्या वेन्सवरती प्रेशर क्रिएट होतं आहे, त्याने तुम्हाला व्हेरिकोज वेन्स होऊ शकतात. चौथी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट, हालचाल न करणाऱ्या ज्या बायका असतात त्यांच्यामध्ये व्हेरिकोज वेन्स व्हायचे चान्सेस जास्त आहे. किंवा एखाद्याला बेड रेस्टवरती ठेवलं आहे किंवा एखाद्याची लाईफस्टाईल अशी आहे की जिथे तुम्ही जॉबवरती पूर्ण दिवस बसून राहताय आणि तुम्ही लोक काहीच हालचाल नाही करत आहे, तर तुम्हाला व्हेरिकोज वेन्स व्हायचे चान्सेस जास्त असतात. आणि शेवटचं आणि महत्त्वाचं कारण, लॉंग स्टँडिंग. जर एखादा माणूस खूप जास्त तासनतास उभं राहत असेल, स्पेशली तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये, त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.
व्हेरिकोज वेन्सच्या माणसाला पायाला सूज येणं, पोटरीत गोळे येणं, अतिशय जास्त पाय दुखणं, त्यामुळे या ज्या वेन्स असतात तिथे पण कधी कधी जास्त दुखणं हे होऊ शकतं. एक महत्त्वाचा क्वेश्चन तुमच्या मनात येऊ शकतं, या ज्या व्हेरिकोज वेन्स आहे त्यामुळे माझ्या बाळाला किंवा माझ्या प्रेग्नन्सी किंवा माझ्या डिलेव्हरीला काही त्रास होईल का? द आन्सर इज नो. असं काहीही होत नाही. व्हेरिकोज वेन्सचा तुमच्या बाळावरती किंवा डिलेव्हरीवरती किंवा प्रेग्नन्सीवरती कोणताही निगेटिव्ह परिणाम होत नाही. पण यस, व्हेरिकोज वेन्स या पेनफुल असू शकतात. तुम्हाला स्पेशलिस्टकडे जायला लागू शकतं. कधी कधी जर पेन अनबेरेबल झालं तर याच्यासाठी लोक सर्जरी पण करतात. पण श्रेया काही इलाज आहे का? जर एखादा त्रास होतोय तर तो परमनंटली तर कमी नाही होऊ शकत, पण आपण काही घरगुती उपाय करू शकतो का की जेणेकरून तुमच्या व्हेरिकोज वेन्स ह्या कमी वाढतील किंवा वाढणार नाहीत? येस. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, खूप पाणी प्या. तुम्ही जेवढं पाणी प्याल तेवढं तुमच्या मसलचा लोड हा कमी राहतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, नुसतं एका जागी बसून राहू नका. अगदी तुम्हाला बेड रेस्ट जरी असेल तरी हलक्या फुलक्या ज्या आपण पावलांच्या घोट्यांच्या मुवमेंट्स करू शकतो, या मुवमेंट्स तुम्ही नक्कीच केल्या पाहिजे. पोटरीला जे काही व्यायाम देईल अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हेरिकोज वेन्सला मॅनेज करायला मदत करतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही रात्री झोपता तेव्हा मोठ्या उशीवरती पाय ठेवून झोपा. चौथी, व्यायाम रेग्युलरली करा. तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी ॲटलिस्ट पाऊण तास ते 1 तासाचा व्यायाम हा कंपल्सरी आहे. कोणता व्यायाम आपण करू शकतो? तुम्हाला व्यायामाच्या बाबतीत कोणतंही रिस्ट्रिक्शन नाही. व्हेरिकोज वेन्स असल्यामुळे जर एखादा व्यायाम तुमच्याकडून होत नसेल तर गोष्ट वेगळी, अदरवाईज तुम्ही आरामात व्हेरिकोज वेन्स रिलेटेड व्यायाम करू शकता. पुढची महत्त्वाचा गोष्ट, वॉकिंग करा. प्रेग्नन्सीमध्ये वॉकिंग हाच व्यायाम भरपूर बायका समजतात. प्लीज समजून घ्या, वॉकिंग हा व्यायाम नाही, पण वॉकिंगमुळे तुमचा ब्लड सप्लाय इम्प्रूव्ह होतो आणि त्यामुळे व्हेरिकोज वेन्स मॅनेज करायला मदत होऊ शकते. त्यामुळे ह्या काही महत्त्वाचे लाईफस्टाईल चेंजेस आहेत जे तुम्हाला करायची गरजच आहे. जर तुम्हाला माझी मदत पाहिजे की एक्झॅक्टली कोणते व्यायाम केले पाहिजे, तर आपण तुमच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ करणार आहे जिथे आपण व्हेरिकोज वेन्सचे व्यायाम तुमच्यासाठी घेऊन येतो आहे. तर तेवढ्या व्हिडिओसाठी तुम्ही थांबा. पण आत्तासाठी समजून घ्या की एक्झॅक्टली व्हेरिकोज वेन्स जर तुम्हाला होत असतील तर तुम्हाला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची. शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट, तुम्ही लोक स्टॉकिंग्स घालू शकता. जे टाईट स्टॉकिंग्स असतात, प्रेग्नन्सीमध्ये डॉक्टरशी बोला, टाईट स्टॉकिंग्स घाला. त्याच्यामुळे तुमचे व्हेरिकोज वेन्सचं जे पेन आहे आणि जे तुम्हाला डिस्कम्फर्ट होतं आहे ते बऱ्यापैकी कमी होऊन जाईल. सो थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हेरिकोज वेन्स आणि त्याच्यासाठी तुम्ही कोणते व्यायाम करू शकता. तर बघत राहा, आनंदी राहा आणि प्रेग्नन्सी अतिशय मस्त आणि कॉन्फिडेंटली पुढे घेत जावा. जर तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये माझ्याकडून ट्रेन व्हायचं असेल तर आपल्याकडे गर्भसंस्कार, लेबर, ब्रेस्ट फीडिंग, बेबी केअर, पोस्ट डिलिव्हरी केअर हे सगळे क्लासेस अवेलेबल आहेत. नक्की कनेक्ट व्हा. आणि यस, प्रेग्नन्सी हा सफर होण्याची गोष्ट नाही, एन्जॉय करायची गोष्ट आहे, म्हणून मज्जा करा. सी यू ऑल इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय.